प्रेक्षकांच्या माहितीसाठी आत्ताचा सामना पिंपलास आणि वल शेलूमाता वल या दोन्ही बलाढ्य संघा या मैदानावर गोवा दौऱ्यासाठी या मैदानावर सज्ज. आजचा पहिला दिवस गोवा दौऱ्यासाठी जवळजवळ 32 टीमच्या मागे आलेले जवळजवळ 50 ते 60 हजार प्रेक्षक बघे. पिंपलास हा संघ क्षेत्ररक्षण करताना व शेलूमाता वल पहिलेच फलंदाजी करताना फलंदाजीला स्ट्राइक करील तो इंद्रपाल व नॉन स्ट्राइकला नरेंद्र. गोलंदाज पिपलास या संघाकडून वैयक्तिक पहिलं व संघासाठी पहिलं षटक घेऊन येते तो राजेंद्र. सुंदर असा मैदान मिलिटरी कॅम्पच्या बाजूला. राजेंद्र याचा सामना करील तो इंद्रपाल. शेलूमाता वल संघाचा धडाकेबाज असा फलंदाज इंद्रपाल. पाहूया इंद्रपाल हा आपल्या संघासाठी किती धावा जमवतो. सामना चालू करा. अजून खूप संघ खेळवायचे आहेत. पाहूया राजेंद्र यानं सामोरे जातो तो इंद्रपाल. सामना सुरू. इंद्रपाल सुंदर असा कट केलेला चेंडू पाहूया आणि सुंदर क्षेत्ररक्षण. एक धाव मात्र रोखू शकले नाही. संघासाठी वैयक्तिक आपलं पहिला एक धावेने खाता खोललेला इंद्रपाल यांनी. आता स्ट्राइक करील तो नरेंद्र. राजेंद्र यांना सामोरे जाईल तो नरेंद्र. सुंदर चेंडू राजेंद्र यांच्या हातून हा निघालेला निर्धाव चेंडू. धाव संख्या मात्र जागच्या जागीच. नरेंद्र यांना हा चेंडू काही समजलेला नाही. पुन्हा एकदा राजेंद्र. सुंदर असा टोलवलेला चेंडू पाहूया. गचा क्षेत्ररक्षण 2 धावा. नरेंद्र यांनी मात्र आपला 2 धावेने खाता उघडलेला आहे. शेलूमाता वल संघाच्या बिनबाद 3. पुढील सामना लक्षात घ्या. वेले आणि पिसे संघाचे कर्णधार. दोन्ही कर्णधारांनी माईक स्टॅचनी संपर्क साधावा. पुन्हा एकदा राजेंद्र यांना सामोरे जाईल तो नरेंद्र. पुन्हा एकदा चकवून गेलेला नरेंद्र यांना चेंडू. निर्धाव चेंडू मात्र राजेंद्र यांनी हा फेकलेला चेंडू. निर्धाव चेंडू. सुंदर अशी गोलंदाजी पिंपलास या संघाकडून. राजेंद्र यांनी टाकलेला हा चेंडू निर्धाव. पुन्हा एकदा नरेंद्र. जवळजवळ 15 ते 20 पावलांचा रनअप राजेंद्र यांचा. पुन्हा एकदा नरेंद्र. सुंदर असा चेंडू. चकवलेला चेंडू. नरेंद्र यांच्या बॅटवर काही येत नाही. हा चकून गेलेला चेंडू. धावसंख्या मात्र अजूनपर्यंत जागच्या जागीच. राजेंद्र यांची गोलंदाजी मात्र वाखाणण्याजोग ही गोलंदाजी आहे आणि नरेंद्र यांना हा चेंडूसुद्धा समजलेला नाही. धावसंख्या मात्र जागच्या जागीच आहे. पुन्हा एकदा पिपलास या संघाकडून राजेंद्र. सामोरे जाते तो नरेंद्र. सुंदर असा कट केलेला चेंडू. क्षेत्ररक्षक मात्र तितकाच चपल. फेकसुद्धा सुंदर.
2 धावा मात्र रोखू शकलं नाही. या 2 धावेने संघाची धावसंख्या झालेली आहे ती 5. राजेंद्र यांचं षटक समाप्त. सुंदर असे षटक. 5 धावा मात्र या गोलंदाज रोखू शकला नाही या 5 वल संघासाठी. या 20-20 मध्ये भिवंडी 40+ अध्यक्ष व संस्थापक सर्व कमिटी मंडळाचे आम्ही आभार मानतो की त्यांनी आज तिन्ही मैदानावर ह्या टुर्नामेंट लाईव्ह दाखवल्याबद्दल. थोड्याफार चुकी झाल्यापर्यंत त्या चुकी सर्व टीमने सांभाळून घेतल्या आणि वेळेवर सामने चालू झाले. आता संघाचं दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतो रमेश इंद्रपाल. रमेश यांना सामोरे जातो तो इंद्रपाल. पाहूया इंद्रपाल हा आपल्या संघासाठी काय करतो ते. सुंदर असा ठोलेला चेंडू, परंतु झेल. पाहूया झेल होतंय का. आणि सुंदर असा झेल. इंद्रपाल मात्र बाद. इंद्रपाल मात्र आपल्या संघासाठी फक्त आणि फक्त एकच धाव करू शकले. वल या संघासाठी 1 बाद 5. दुसरं षटक चालू आहे आणि रमेश यांनी आपल्या पहिल्याच षटकामध्ये पहिल्याच चेंडूमध्ये इंद्रपाल यांना मात्र बाद केलेलं आहे. झेल बाद केलेलं आहे. सुंदर असा झेल घेतलेला आहे. पिंपळाच्या संघाची चांगली गोलंदाजी रमेश हा हाताळतोय. वैयक्तिक पहिलं षटक तर संघासाठी दुसरं षटक. आता मात्र शेलूमाता संघासाठी इंद्रपाल यांची जागा सांभाळण्यासाठी येतो तो मंगेश. धडाकेबाज असा फलंदाज मंगेश, ज्यांनी रेग्युलर ओपनमध्ये सुद्धा आपली चांगली कामगिरी भिवंडीमध्ये दाखवलेली होती आणि आत्ता 40+ सुद्धा चांगली कामगिरी करतात ना. आज त्यांचा पहिली मॅच ही गोव्याला. पाहूया आपल्या संघासाठी किती करतात. नरेंद्र. रमेश यांना सामोरे जातो तो नरेंद्र. सुंदर असा टोलवलेला चेंडू पाहूया आणि षटकार. नरेंद्र मात्र कुठंतरी थांबून खेळून यांनी षटकार मारलेले आहे. षटकारीने या संघाची धावसंख्या होते ती 11. नरेंद्र यांना कुठंतरी आता सूर सापडलेला आहे. दुसरं षटक चालू असताना त्यांनी षटकार मारून या संघाला सावरण्याचा प्रयत्न केलेला आहे. दोन्ही संघ मात्र बलाढ्य आहेत. सामना पाहायला खूप अशी मजा येणार आहे. पाहूया पुन्हा एकदा नरेंद्र. रमेश यांना सामोरे जाईल तो नरेंद्र. पुन्हा एकदा टोलवण्याचा परंतु निर्धाव चेंडू. एक तुमारी एक आमारी. चांगला चेंडू, निर्धाव चेंडू रमेश यांच्याकडून. धावसंख्या मात्र जागच्या जागीच 11. काही चेंडू शेष रमेश यांच्या षटकामधले. पुन्हा एकदा पाहूया नरेंद्र. सुंदर असा ब्लॉक होलमध्ये टाकलेला चेंडू. 1 धाव मात्र रोखू शकले नाही. 1 धावेने संघाची धावसंख्या झालेली आहे 12. आता मंगेश शेलूमाता वल या संघाचा हा धडाके असा फलंदाज आहे मंगेश. यांच्याकडून शेलूमाता वल संघाला खूप अशा अपेक्षा आहेत. मंगेश आपल्या संघासाठी पाहूया किती धावापर्यंत नेतो या संघाला. मंगेश. रमेश यांना सामोरे जातो तो मंगेश. मंगेश यांना मात्र चकून गेलेला चेंडू. नरेंद्र मात्र बाद. लेग बायच्या रूपाने 1 धाव. 1 धावेने संघाची धावसंख्या झालेली आहे ती 2 बाद 13. आता आलेल्या प्रेक्षकांसाठी माहिती, हा चालू सामना शेलूमाता वल व सुजाता पिंपलास या दोन्ही संघामध्ये दोन्ही संघ बलाढ्य.
पहिली इनिंग करताना वल संघ हाही बलाढ्य संघ आहे. चांग चांगली चांगली कामगिरी या संघाने आत्तापर्यंत 40+ केलेली आहे वल या संघाने, व तितकीच कामगिरी या तुफान पिंपलास हा सुद्धा ह्या वर्षीचं चांगली कामगिरी करताना संघ. नरेंद्र यांची जागा सावरण्यासाठी येतोय तो संजय. पाहूया धडधाकट एसटीचा हा शरीराचा माणूस संजय. रमेश यांना सामोरे जातो तो संजय. सुंदर चेंडू, निर्धाव चेंडू, षटक मात्र समाप्त. 2 षटकामध्ये संघाची धावसंख्या झालेली आहे ती 13. 2 बाद 13. आता या इनिंग मधल्या फक्त 2 षटक बाकी आहेत. 12 चेंडू. पाहूया 12 चेंडूमध्ये अजूनपर्यंत मंगेश हा खेळपट्टीवर आहे. मंगेश जोपर्यंत खेळपट्टीवर आहे तोपर्यंत त्यांच्या संघाला पूर्णपणे आशा आहे की मंगेश हा आपल्या संघाला पूर्णपणे सावरण्याचा प्रयत्न करील. वैयक्तिक पहिलं व संघाचं तिसरं षटक घेऊन येतो तो हर्षद. चांगला गोलंदाज हर्षद. चांगली कामगिरी आपल्या संघासाठी नेहमीच हर्षद यांनी केलेली आहे, व तसाच स्ट्राईकला असलेला फलंदाज मंगेश यांनी सुद्धा आपल्या संघासाठी चांगली कामगिरी केलेली आहे. 13 धावा झालेल्या आहेत 2 षटकामध्ये. अजून 2 षटक बाकी आहेत. तिसरं षटक चालू आहे. हर्षद हा वैयक्तिक पहिलं व संघासाठी तिसरं षटक घेऊन येतोय. हर्षाला सामोरे जातो तो मंगेश. सुंदर असा टोलवण्याचा प्रयत्न मंगेश यांचा. पाहूया आपण. झेल मात्र तिथं सुटलेला आहे आणि मंगेश यांना पहिला जीवनदान. हा जीवनदान कुठेतरी महागडा ठरू शकतो या पिंपलास संघासाठी. झेल मात्र सुटलेला. 1 धाव मात्र मंगेश यांनी घेतलेली आहे. संघाची धावसंख्या झालेली आहे ती 2 बाद 14. जगदीशने मात्र हा मंगेश यांना जीवनदान दिले आहे. झेल मात्र पकडता आल्याने सुटलेली आहे. पुन्हा एकदा संजय. संजय यांना मात्र सुंदर असा चेंडू, निर्धाव चेंडू विकेटच्या हातामध्ये सरळ. संजय यांना समजलं नाही. धावसंख्या मात्र जागच्या जागी 14. तिसरं षटक चालू आहे हर्षद यांचं. चांगली गोलंदाजी हर्षद यांच्या हातून. आता पाहूया पुन्हा एकदा संजय. सुंदर असा चेंडू. पाव गचार क्षेत्ररक्षण आणि चौकार. संजय यांच्या हा बॅटमधून निघालेला चौकार, मिडॉनच्या दिशेने मारलेला हा चौकार, आणि या चौकाराने संघाची धावसंख्या होती ती 18. ह्या चौकाराने कुठेतरी संघ थोडा पुढे सरकलेला आहे धावसंख्या. पाहूया हर्षद यांच्या षटकामधले काही चेंडू शेष. पुन्हा एकदा संजय. हर्षद यांना सामोरे जातो तो संजय. पुन्हा एकदा टोलवण्याचा प्रयत्न, परंतु मिड पाईन लेगच्या दिशेने एक धावेने संघाची धावसंख्या झालेली ती 19. पुन्हा एकदा मंगेश. तिसरं षटक चालू आहे. धावसंख्या कुठेतरी एका दुक्का करून चालू आहे, परंतु संजय यांनी चौकार मारून धावसंख्येला कुठेतरी पुढे नेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता पुन्हा एकदा पाहूया मंगेश यांच्या बॅटमधून किती धावा निघतात या षटकामध्ये. काही चेंडू शेष आहेत या षटकामधून. हर्षदचा षटक आहे हा. हर्षद पुन्हा एकदा सामोरे जातो तो मंगेश. ओहो, पुन्हा एकदा मिड ऑनच्या दिशेने मारलेला हा षटकार. ह्या षटकाराने संघाची धावसंख्या झालेली आहे ती 25
सुंदर असा षटकार, हीच अपेक्षा वल संघाला मंगेश यांच्याकडून, कारण मंगेश हा धडाकेबाज फलंदाज आहे. मंगेश यांनी कुठेतरी आता आपले हात खोललेले आहेत आणि या षटकाराने संघाला कुठेतरी सावरण्याचा प्रयत्न केला. अजूनपर्यंत हा तिसरा षटक चालू आहे, अजून एक षटक बाकी आहे, काही चेंडू शेष आहे त्या तिसऱ्या षटकामधला. जगदीश यांनी कुठेतरी हर्षद यांच्या गोलंदाजीवर मंगेश यांचा जो झेल सोडला, तो झेल सोडल्यानंतर मंगेशने यांनी कुठेतरी त्या झेल सोडलेल्या याचं कुठेतरी जीवनदान मिळालं, त्याचं कुठेतरी हा षटकार मारून त्यांनी हा पूर्णपणे हा महाग पडू शकतो या पिंपलास संघाला हा षटकार. आणि हा फलंदाजसुद्धा बघा, गोव्याला येऊन सुद्धा भिवंडीचे प्रेक्षक किती शांतपणे हा खेळ बघत असतात, किती आजूबाजूला बसल्यात, एकदम शांतपणे बसल्यात. मात्र रात्री 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 आहे, रात्र सर्वांची रात्रच आहे. जशी संध्याकाळ होईल तसे सर्वांचे डोळे जसे मिटत जातील. पाहूया पुन्हा एकदा हर्षद, मंगेश, सुंदर असा कट करण्याचा प्रयत्न, मात्र एकच धाव. एक धावाने संघाची धावसंख्या झालेली आहे ती 26. षटक समाप्त, 3 षटकं झालेले आहेत, 2 बाद 26. शेवटचं षटक बाकी आहे. पाहूया तुफान या संघाकडून कुठला गोलंदाज येतोय आता या संघाला सावरण्यासाठी. व मंगेश हा या 6 चेंडूमध्ये आपल्या संघासाठी किती धावा जमवतो हे सुद्धा प्रेक्षक नजर लावून बसलेले आहेत. आता जी पण नजर आहे ती आजच आहे, संध्याकाळपर्यंत नजर टिकते की नाही टिकते ती सकाळी पाहूया आपण. जगदीश मात्र चौथं वैयक्तिक पहिलं व संघासाठी चौथं षटक घेऊन येते तो जगदीश, चांगला असा गोलंदाज. पाहूया आपल्या गोलंदाजांनी आपल्या संघाला किती सावरतो ते. आणि सामोरे वल संघाचा धडाकेबाज असा मंगेश, त्याची झेल सोडून त्यांनी षटकाराने आपले झेल सोडला, त्याचा पूर्णपणे फायदा उचललेला. पुन्हा एकदा मंगेश, वेले संघाने पिसे संघाचा कर्णधार कोणी असते माईक स्टँड करीत संपर्क साधावा. मंगेश पुन्हा एकदा टोलवण्याचा प्रयत्न, गचाड क्षेत्ररक्षक मात्र 2 धावा मात्र रोखू शकले नाही. तितकाच थ्रो सुद्धा गचाड आणि 2 धावा. 2 धावेने संघाची धावसंख्या झालेली आहे ती 2 बाद 28. मंगेश मात्र अजूनपर्यंत खेळपट्टीवर आहे. या 5 चेंडू अजून मंगेश यांच्या हातामध्ये. या 5 चेंडूमध्ये मंगेश हा आपल्या संघासाठी किती धावा जमवतो हे बघायचे. पुन्हा एकदा मंगेश, जगदीश यांना सामोरे जातो तो मंगेश, सुंदर असा टोलवलेला चेंडू अपरकट केलेला आहे. पाहूया आणि तेवढंच सुंदर क्षेत्ररक्षण, सुंदर क्षेत्ररक्षण, तितकी छान झेल. मात्र आपल्या संघासाठी 2 धावा या क्षेत्ररक्षणाने रोखलेल्या आहेत. एवढे बघा शरीर किती मोठं, पण एवढी चपलता, सुंदर असा क्षेत्ररक्षण. 2 धावा मात्र रोखलेल्या आहेत या क्षेत्ररक्षकाने. या 2 धावेने संघाची धावसंख्या झालेली आहे ती 30. सुंदर असा टोललेला चेंडू मंगेश यांनी, मात्र चौकाराच्या दिशेने जाता जाता हा क्षेत्ररक्षणाने सुंदर असा थांबवलेला. पुन्हा एकदा मंगेश, हो पुन्हा एकदा टोलेला चेंडू. पाहूया क्षेत्ररक्षक पलतोय आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण, मात्र 1 धाव. बलवंत हा मात्र संघाचा कर्णधार आहे आणि त्याप्रमाणे ते कामगिरी करताना आपल्या संघासाठी 2 धावा मात्र संघासाठी रोखल्या, सुंदर असं क्षेत्ररक्षण करून ते. पाहूया पुन्हा एकदा जगदीश, संजय यांना सामोरे. संजय मात्र अजूनही खेळपट्टीवर. संजय, निर्धाव चेंडू झुला, मात्र संजय यांना हा चेंडू काही समजलेला नाही आणि निर्धाव चेंडू जगदीश यांनी हाताळलेला चेंडू हा संजय यांना समजलेला नाही. कुठेतरी पंचांकडून दाद मागताना पण पंचांना वाईटचा इशारा फलंदाजांनी करणे हे चुकीचे आहे. पुन्हा एकदा
फाईन लीगच्या दिशेने टोलवलेला चेंडू. पाहूया किती धावा या चेंडूमध्ये घेतात ते. सुंदर फेक आणि संजय हा धावबाद. संजय मात्र हा धावबाद झालेले आहे. 3 बाद 32. वेले संघाचा कर्णधार व पिसे संघाचा कर्णधार टॉससाठी येणे. वेले संघ व पिसे संघ वारंवार तुम्हाला आमंत्रण दिले जाते. संध्याकाळी मात्र कोणालाही आमंत्रण दिले जाणार नाही. आत्ताच जे आहे ते या लवकर. वेले संघाचा कर्णधार व पिसे संघाचा कर्णधार माईक स्टँडशी संपर्क साधावा. जगदीश यांच्या गोलंदाजी मग काही चेंडू शेष. संजय यांची जागा सावरण्यासाठी येते तो महेश. शेलूमाता वल संघाचा महेश. पाहूया महेश आपल्या संघासाठी काय करतो. शेवटचं षटक चालू आहे. काही चेंडू शेष आहेत. धावसंख्या पण थोड्या थोड्या का नाही होत पण पुढे सरकलेली आहे. पाईकलाईनच्या दिशेने गेलेला चेंडू. क्षेत्ररक्षण पलतोय मात्र थोडं गचार क्षेत्ररक्षण. मात्र 2 धावा. लेग बायच्या 2 धावा. सुंदर असं जगदीश यांनी हाताळलेला हा षटक आहे. 34. 35चं टार्गेट तुफान पिंपलासाठी. गुंदवली गावचे समाजसेवक जनार्दन पाटील यांनी टॉस बॉक्समध्ये या व वेले संघ व पिसे संघाचा टॉस करून घ्या. आपला मंडळाकडून आपले हार्दिक हार्दिक आभार. या स्वागत आहे आपला. वेले संघ व पिसे संघाची टॉस करण्यासाठी एक कॅमेरामॅन. पस्तीस धावांचं टार्गेट आहे तुफान पिंपलास संघासमोर. वेले हो थोडा बाला कमेंट्री बॉक्स इकडे करता इकडे बी मार लिहता बी आम्ही. वेले व पिसे संघाचा टॉस करताना गुंदवली गावचे समाजसेवक जनार्दन पाटील. टॉस झालेली आहे. वेले संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे वेले संघाने. आणि आता तुफान पिंपलास या संघासमोर वल या संघाने 35 धावांचं टार्गेट ठेवलेलं आहे. पाहूया तुफान हा या गोव्याला समुद्र एवढा मोठा आहे. तिथं किती मोठा तुफान आणतोय या 4 षटकामध्ये ते आता सर्व प्रेक्षकांनी आपल्या नेत्रांनी आपल्या डोळ्यांनी समक्ष पाहावे. प्रेक्षक मात्र शांत बसलेले आहेत. एवढी शांतता प्रेक्षकांची. भिवंडीचे प्रेक्षक असताना सुद्धा गोव्याला एवढी शांतता म्हणजे कुठंतरी मला वाटतं शांतिदूत हा पुरस्कार असतो या भिवंडीवासी क्रिकेट रसिकांना द्यायला पाहिजे गोव्यामधला. आमचे कॅमेरामॅन हे प्रेक्षकांना इथं गोवा दौड्यासाठी आलेले जे प्रेक्षक खेळाडू त्यांना टिपताना कॅमेऱ्यामध्ये गावदेवी रानोली चे सदानंद पाटील लाल टोपी घालून आपली बॅट उंचवताना असे प्रेक्षक खेळाडू आणि प्रेक्षक एवढे शांत असले तर क्रिकेट बघायला थोडी मजा पण येते. तसेच आमच्या गावचे आमच्या टीमचे खेळाडू कांतीलाल मैदानाची थोडी पाहणी करताना. चला फलंदाज तुफान पिंपलास संघाचे ओपनिंगचे फलंदाज मैदानात रवाना व्हा. अजून पुढे सामने खेळवायचे आहेत खूप.
जेवढे लवकर सामने होतील तेवढी संध्याकाळी सर्व खेळाडूंना वेळ मिळेल जेवणासाठी. मला वाटतं खेळाडू ह्या वर्षी थोडेसे नाराज दिसतात, कारण मागच्या वर्षी जो दमन दौडा होता, त्या दमन दौड्यामध्ये जो एक दिवस होता नाईटचा, तो दिवसाची मला वाटतं वाट बघतात ते खेळाडू, परंतु तो दिवस इथं काही नाही आहे. म्हणून आपला आपला एन्जॉय आपल्या आपल्या रूमवर करावं सर्वांनी. चला शेलूमाता वॉल क्षेत्ररक्षण लावून घ्या. अजूनपर्यंत खूप असे सामने खेळवायचे आहेत. सामने खेळता खेळता जेवणसुद्धा बनवायचे असते, म्हणून पटापट, कारण संध्याकाळी जाऊन रूमवर आपल्याला ती व्यवस्था करायची आहे. जेवढी लवकर इथं तुम्ही खेळ दाखवाल तेवढ्या लवकर तुम्हाला एन्जॉय करायला आपल्या रूमवर मिळेल. म्हणून लवकर लवकर सामने इथं खेळा आणि आपल्या रूमवर रवाना व्हा. तुफान पिपलास संघाचा धडाके असा फलंदाज जगदीश हा स्ट्राईक करतो. नॉन स्ट्राईकला रमेश आणि गोलंदाज आहे तो इंद्रपाल. शेलूमाता वल संघाचा इंद्रपाल. पाहूया 35 धावांचं टार्गेट. 35 धावांचं टार्गेट. तुफान हा पिंपलाश या मैदानावर किती तुफान आणतो ते पाहायचे. जगदीश इंद्रपाल यांना सामोरं जातो तो जगदीश. सामना सुरू. इंद्रपाल यांना सामोरे जातो तो जगदीश. तुफान या संघाचा धडाकेबाज फलंदाज. सुंदर असा टोलवलेला चेंडू. पाहूया झेल होतोय का. क्षेत्र मात्र झेल मात्र सुटलेला आहे आणि हा षटकार. पहिल्या चेंडूवर जगदीश यांनी षटकार मारून आपल्या संघाचा जो तुफान आहे तो तुफान या मैदानावर कुठेतरी आणलेला आहे आणि 6 धावा पहिल्याच चेंडूमध्ये आपल्या संघासाठी जमून दिलेल्या आहेत. इंद्रपाल यांना एक षटकार पहिल्याच चेंडूमध्ये. पुन्हा एकदा जगदीश. पुन्हा एकदा टोलवलेला चेंडू. पाहूया आता तरी झेल होते का. मात्र क्षेत्ररक्षकाला काही दिसलेलं नाही. सूर्याची किरण त्यांच्या डोल्यावर गेलेली आहे. चेंडू फरार झालेला आणि चौकार. सुंदर असे फलंदाजी जगदीश यांच्याकडून पाहायला मिळते. मात्र क्षेत्ररक्षक आहे त्यांना हा चेंडू कुठंतरी सूर्यकिरणामुळे दिसला नाही आणि तो चौकार गेला. मात्र बाद होता होता जगदीश यांना सूर्याने कुठंतरी साथ दिली आणि या चौकाराने संघाची धावसंख्या बिनबाद 10. 10 धावांवर जगदीश हा खेळतोय. सुंदर अशी फलंदाजी करतोय तुफान या संघासाठी. बघा तुफान बोलल्यानंतर लगेच हवा येऊन धूल कुठंतरी उडलेली आहे. क्षेत्ररक्षणामध्ये कुठंतरी बदल झालेला आहे. पुन्हा एकदा इंद्रपाल यांना सामोरे जातो तो जगदीश. कुठेतरी मला वाटतं हवेचा फायदा जगदीश यांनी उचललेला आहे. पुन्हा एकदा टोलवण्याचा चेंडू, परंतु वाईट चेंडू. कुठंतरी भरकटलेली दिशा. या 1 धावेने संघाची धावसंख्या झालेली ती 11, बिनबाद 11. पुन्हा एकदा जगदीश. सुंदर असा टोललेला चेंडू फाईकलेनच्या दिशेने. पाहूया पंचांचा इशारा षटकार. हो हो, यहाँ पे तो अभी जगदीश छा गए अपने टीम के लिए. 2 षटकार 1 चौकाराने संघाला कुठेतरी सावरलेलं पूर्णपणे. मॅच कुठेतरी जिंकण्याच्या दिशेने एका षटकामध्येच आतापर्यंत
17 धावा ठोकलेल्या आहेत. पुन्हा एकदा जगदीश. इंद्रपाल यांना सामोरे जातोय. पुन्हा एकदा जगदीश. पुन्हा एकदा टोलेला चेंडू, एका हाताने फिरवलेला हा चेंडू. पाहूया क्षेत्ररक्षक काय काय किती धावा या चेंडूवर मिळतात. सुंदर असं क्षेत्ररक्षण. एक धाव मात्र रोखू शकले नाही. या एक धावाने संघाची धावसंख्या होते ती 18 बिनबाद 18. सुंदर अशी फलंदाजी जगदीश यांच्याकडून पाहायला मिळते. आणि आता कुठेतरी स्ट्राईकला येतो तो डावखुरा असा फलंदाज रमेश. जगदीश यांनी आपल्या संघासाठी चांगली धावसंख्या उभारलेली आहे. डावखुरा फलंदाज रमेश. पुन्हा एकदा मारला मिड ऑफच्या दिशेने चेंडू. रमेश यांनी बघा, रमेश यांनी जगदीश यांची कुठेतरी हे घेतली आणि रमेश यांनी सुद्धा हा चौकार मारलेला आहे. या चौकाराने संघाची धावसंख्या होते ती 22. सुंदर अशी धावसंख्या या दोन्ही खेळाडूमध्ये. दोन्ही खेळाडू 45चे आहेत. पण सुंदर असं हा टोलवलेला चेंडू चौकाराच्या दिशेने मात्र मिडावनच्या दिशेने मारलेला हा चेंडू. पुन्हा एकदा पाहूया रमेश. इंद्रपाल यांना सामोरे जातो तो रमेश. पुन्हा एकदा टोलेले चेंडू. क्षेत्ररक्षक मात्र पलतोय. चौकार. हो हो, क्या बात आहे. दोन्ही फलंदाज मात्र आपल्या संघासाठी तुफान संघासाठी कामगिरी करताना या चौकाराने संघाची धावसंख्या झालेली आहे ती 26. या पहिल्या षटकामध्ये 26 धावसंख्या जवळजवळ या दोन्ही खेळाडूंनी ठोकलेली आहे. 18 चेंडू आणि 9 धावांचं लक्ष्य. फक्त आणि फक्त 9 धावांचं लक्ष्य तुफान या संघासमोर आहे. आता सारंगाव या संघाचा धडाकेबाज खेळाडू बजरंग पाटील उर्फ बजा. बजा नाही तो मजा नाही. या बजरंगने सर्व संघांना व गोवा दौड्यासाठी जे खेळाडू आलेत त्यांना सर्वांना शुभेच्छा दिल्यात. बजरंग पाटील यांचे मंडळाकडून आभार. बजा नाही तो मजा नाही. सारंगावचे धडाकेबाज खेळाडू बजा. बालाराम. पुन्हा एकदा जगदीश. आणि भरकटलेली दिशा. पहिला चेंडू व्हाईटच्या दिशेने बालाराम यांनी टाकलेला व्हाईट. या व्हाईटने संघाची धावसंख्या झालेली आहे ती 27. पुन्हा एकदा जगदीश. एक धाव. चोरटी धाव जगदीश यांनी घेतलेली आहे. संघाची धावसंख्या झालेली ती 28. मात्र आमच्या संघाचे खेळाडू रवींद्र भांबरे शांतपणे क्रिकेट पाहताना पूर्णपणे नजर मैदानाकडे व खेळाडूंकडे, बॅट्समनकडे, बॉलरकडे व जास्तीत जास्त नजर आमच्या रवींद्र भांबरे यांची असते. आमच्या खेळाडूची ती पंचांकडे. पंच निर्णय देताना कुठेतरी चुकतायत का हे निदर्शन करताना रवी भांबरे. हा त्यांचा मला वाटतं जवळजवळ आराम करण्याची वेळ असते, परंतु क्रिकेटपासून ते दूर राहू शकत नाही क्रिकेटची पूर्णपणे मजा घेताना. पुन्हा एकदा सुंदर चेंडू आणि कुठेतरी कट लागलेला चेंडू. झेलबाद झालेला आहे रमेश. हा झेलबाद आपल्या संघासाठी वैयक्तिक 8 धावा ते बी 2 चौकाराचे रूपाने 8 धावा करून बाद झालेले आहेत. संघासाठी चांगली कामगिरी. पहिली जोडी जगदीश आणि रमेश यांनी चांगली संघासाठी कामगिरी केली आणि एक बाद 28. आता मात्र फक्त आणि फक्त 7 धावा. अजूनही दोन्ही संघसुद्धा बलाढ्य आहे. येणारे गोलंदाज सुद्धा चांगले आहेत. पाहूया 7 धावा आहेत. या 7 धावा हा संघ काढतोय की शेलूमाता वल कुठं तर या संघाला रोखतोय पाहायचंय. कालीराम. बालाराम यांना सामोरे जातो तो कालीराम.
धडाके असा फलंदाज पाहूया. सुंदर असा टोलवलेला चेंडू पाहूया. षटकार. या षटकाराने संघाची धावसंख्या झालेली ती 34. मात्र लेवल झालेली बरोबरी झालेले. फक्त आणि फक्त एक धावेची गरज आहे. तुफान या पिंपला संघासाठी एक धावेची गरज आहे. सुंदर असा कट केलेला चेंडू. एक धाव मात्र रोखू शकले नाही आणि तुफान पिंपला संघ हा विजय संघाचे आभार. हार्ड लक शेलूमाता वल. चला पिसे संघ वेले संघ आपला क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला वेले संघाने आपला 12वा खेळाडू इथं माईक स्टँडकडे पाठवायचे. वेले संघ 12वा खेळाडू. जगदीश यांनी मात्र कुठंतरी फलंदाजीमध्ये आपल्या संघाला सावरला, पण कुठंतरी क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी मिस्टेकिंग झालेली ती मात्र फलंदाजीमध्ये त्यांनी भरून काढली. चांगला असा हा फलंदाज आहे, क्षेत्ररक्षकसुद्धा आहे, कीपरसुद्धा आहे. वेले संघाचा 12वा खेळाडू. वेले संघाचा 12वा खेळाडू माईक स्टँड करी संपर्क साधावा. वेले संघाचा 12वा खेळाडू. वेले संघाचा 12वा खेळाडू माईक स्टँड करे संपर्क साधावा. 12वा खेळाडू वेले संघाचा. लवकर लवकर जेवण काय इथं बनवायला कोणी नाही आहे. तुम्हाला खेळून जाऊन जेवण बनवायचं आहे. पटापट खेळायचं आहे, पटापट जेवण बनवायचं आहे ना, झोपायचं आहे. उद्या पुन्हा एकदा मैदानावर यायचं आहे.